शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? चला आजच्या व्हिडिओला सुरुवात इथून झालेली आहे. आता तयार झाले, आवरलं. तर हे घड्याळ जे आहे ते बंद पडलेलं आहे. मी खूप दिवस झाला काढायचं म्हणते, पण याचे सेल जे आहेत ते गेलेले आहेत. आज सेल आणून बसवायला लागणार, कारण किती दिवस झाले 9 वाजलेले आहेत, ते तसेच 9 वाजलेले आहेत. आणि मी परवा बोलत होते ना, ब्रेसलेट्स बघा इथं काढून ठेवलेत, इथंच राहिलेलं आहे. असो, चलो. काय पाहिजे बाळाला? हा, भूक लागल्या? एवढ्या लवकर? खूप मस्त छान असं ऊन पडलेलं आहे. असं ऊन पडलं की बरोबर. काय पाहिजे? सकाळ सकाळी लावलाय दंगा. काय पाहिजे? अरे ते परशी पुसायचं कापड पण घेतलं काय त्यांनी खाली? काय पाहिजे? आगाऊपणा करायचं नाही, काय बोलायचं नाही, इथंच बसायचं. बाकीचे गप्प आहेत ना? तुझं काय एकट्याचा? इथलं पाय पुसणं कोणी नेलं खाली? इथलं पाय पुसणं गेलं. आता ते पण ते कोण नेलं खाली? काय झालं? काय पाहिजे? पाणी पाहिजे? खाऊ पाहिजे? खाऊ खाऊ कुठं 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 जायचं? आर्यन, त्याला पाणी पाहिजे बहुतेक. बघू जरा. काय बोलायचं नाही, गप्प बस तिथं. बस इथं. तर रेग्युलर रुटीनप्रमाणेच माझ्या दिवसाची सुरुवात झालेली होती आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या कमेंट येणं साहजिक आहे की ताई कसं काय गं अचानक याचं. तर अचानक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की शेअर करीन. पण आजच्या दिवसाची सुरुवात माझी झालेली होती ती म्हणजे किचनमधूनच. एकतर मेन म्हणजे लेट उठलेली होते आज मी रेग्युलरपेक्षा. माझी एवढी धावपळ झालेली होती आज ना, की एक म्हणजे किटोला वेळेत डबा द्यायचा असतो, ती जाते, त्याच्या पाठोपाठ आरू जातो. या सगळ्यामुळं मी रात्रीच नियोजन माझ्या जेवणाचं करून ठेवते. मी खूप वेळा सांगितलेलं आहे, मी सकाळी काय विचार करत नाही, संध्याकाळी ठरवून ठेवलेलं आहे. उद्या सकाळी मला आपले जे वाटाणा आहे, वाळला वाटाणा, जो मी भिजत घालून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता. असं कडधान्य जेव्हा आपण ठेवतो तयारमध्ये ना, तर आपल्याला कधीही बघा टेन्शन फ्री राहतं. ज्यांना डबे आहेत त्यांना मात्र खूप रोज उठून टेन्शन असतं. संध्याकाळच्या जेवणाचं एवढं कोणालाच नसतं टेन्शन, म्हणजे माझं पण आणि बऱ्याच जणांचं पण सांगते मी. कारण कसं असतं की सकाळी घाई असते, संध्याकाळी काही पण असू दे. बरेच जण डाळ खिचडीच नुसतं खातात, वरण भातच नुसतं खातात, काही जणांच्यात प्रॉपर जेवण लागतं. आणि आपल्यात कसं असतं की दिवसभर जे काय असेल, समजा थोडंफार असेल शिल्लक ना, तर संध्याकाळी मी एखादा काहीतरी बनवायचं आणि खायचं. आमच्यात असं डाळ भातच आम्ही संध्याकाळी खातो किंवा वरण भात खातो असं नाही. असं क्वचितच कधीतरी होतं खिचडी वगैरे किंवा मसाले भात वगैरे बनवला तर. पण रेग्युलर जर बघायला गेलं तर चपाती भाजी वगैरे या गोष्टी असतात. फक्त एवढंच असतं की सकाळचं थोडंफार राहिलं तर मग ही करतो, पण संध्याकाळचं शक्यतो आम्ही सकाळी नाही करत, कारण डब्याला कसं ताजं देणं गरजेचं आहे. आता मी काय केलेलं होतं, वाटाणा जो आहे वाळला वाटाणा, या जागी जर ओला वाटाणा असेल ना, तर तुम्हाला खरं सांगते एवढा बेस्ट असतो, त्याची भाजी खूप छान होते. तर कांदा असू दे, टोमॅटो असू दे, आलं लसूण, थोडंसं तीळ आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर, एवढं सगळं जे आहे ते मिक्सरला वाटून घेतले. मला टोमॅटोच्या बिया काढ म्हणून भरपूर कमेंट येतात, लक्षात राहतं आणि कामाच्या वेळेला मी विसरून जाते, पण ह्या गोष्टी मी नक्की फॉलो करेन. नेक्स्ट व्हिडिओपासून तुम्हाला दिसेल की बाबा बिया काढलेल्या असतील, कारण काही गोष्टी आपल्या फायद्यासाठी असतात किंवा चांगल्याच आहेत. कारण आपल्या जेवणामध्ये रोजच्या जर बघायला गेलं तर मिरचीमधून बी जाते, वांग्यामधून बिया जातात, सोबत टोमॅटोमधून जातात, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला बिया जातात. आणि किडनी स्टोन सगळ्यात खतरनाक मी आजीचं पाहिलेलं आहे. एकदा लागला मागं तर ती रांगच असते, त्याची साखळीच असते, वरचेवर उद्भवतात आणि प्रचंड प्रमाणात वेदना असतात. आजी गेलेली आहे त्यातून आणि तिचं ते पाहिलेलं आहे आम्ही. पण घरात कोणालाच नाही, तिला एकटीलाच होता. माहीत नाही, त्याने फिल्टर ठेवले, सगळं ठेवलं, पण ते काय तिचा त्रास भरपूर वर्ष होता, तो काय कमी झालेला नाही. एक सोडून 2 ऑपरेशन वगैरे तिची झालेली आहेत त्या किडनी स्टोनसाठी. असो, दोडका जो आहे तो मस्त जे वाटण बनवलेलं होतं त्याच्यामध्ये मी केला, थोडासा लपतप केलेला आहे बघा. आणि मी दोडका टाकते, थोडंसं मीठ टाकते आणि वाफलवून घेते भाज्या. समजा मी आधी जर भाजलं नसेल तर मसाल्यामध्ये थोडंसं मी वाफवून घेते बिन पाणी वगैरे टाकता, आणि मग नंतर पाणी टाकते. यानं काय होतं की कच्चट स्मेल जो आहे तो जातो. आता दुसऱ्या कढईमध्ये मी टाकलेलं आहे जिरं मोहरी, थोडंसं लसूण. तुम्ही म्हणता लसूण असा का टाकला आहे, तर काय झालं की लसूण सोलून घेतला, पण टाकायच्या वेळेला मी त्या वाटणामध्ये विसरले.
आता म्हणले ह्याच्यासाठी आणि कुठं ती उकळी काढत बसू, दिला अखंड टाकून. ते आळशीपणा म्हणतात ना, तसा प्रकार केलेला आहे. आणि आता तुमच्या कमेंट येतील की असं का केलं तसं का केलं, म्हणून मी तेलामध्ये चांगला तरतरीत म्हणजे असं पूर्ण मऊ होईपर्यंत मी तेलामध्ये भाजून घेतला आहे. आता वाटाणा जो आहे तो उकडलेला होता, लगेच थोडंसं मिक्सरमध्ये ना हलकंसं पाणी टाकून फक्त 1 किंवा 2च गरक्या मारायच्या. ओला वाटाणा असू दे किंवा वाळला असू दे, भाजी अशाच पद्धतीने करायची. मीठ टाकून शिजवायचं आणि थोडंसं तुम्हाला मिक्सरमधून अर्धवट दुखवून घ्यायचं आहे. त्याची भाजी सिंपल मसाल्यामध्ये किंवा कांदा टोमॅटो जरी चिरून टाकलं तरी खूप छान होते. याची प्रॉपर एक रेसिपी आपल्या चॅनलवर, जुन्या चॅनलवर, तिकडच्या घरात मी शेअर केलेली आहे. पावाबरोबर वाटाणा रस्सा भाजी जी असते ना, मस्त होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जेव्हा ओल्या वाटाण्याचा सीझन येतो ना, तेव्हा जरूर करा. आता म्हटलं गोड काहीतरी बनवायचं आहे. थोडंसं असा विचार केला की किट्टोला सकाळी नाश्त्याला शक्यतो गोड असेल तर तिला बरं वाटतं खायला, म्हणून म्हटलं चलत, कारण तीच असते ना की फुल डे सकाळी 7 वाजल्यापासून बाहेर असते. आरूचं थोडंसं वेगळं पडतं आहे, आधीमध्ये 2-3 ब्रेक असतात, पण तिचं तसं नसतं आहे. म्हणून मग मी सांजुरा, आता ही जी आहे ना, ही लापशी रवा म्हणतात याला. काही जणींच्या कमेंट येतात की हे करते म्हणजे काय असते, तर लापशी रवा हा चांगला असतो, रव्यापेक्षा पण हेल्दी म्हणेन मी. गव्हाचे जे हे असतात ना ते भरडून घेतलं जातं, त्याची प्रोसेस काय मला काय माहीत नाही, पण छान लागतो. तुपामध्ये जर केला तर मस्त लागतो. गूळ नको म्हणलेली ती, साखरेमध्ये कर म्हणून नॉर्मली साखर टाकलेलं आहे. तुपामध्ये भाजून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि मी तयार विलायची फ्लेवरवालं इसेन्स आणलेलं होतं, तयार पण मिळतं. त्याने कसं की तुम्ही आपलं हे नाही टाकलं तर चालतं, पण रेग्युलर वापरण्यापेक्षा ना कधीतरी आपल्याकडे तयार नसेल वेलची पावडर वगैरे तर टाकलं तर बेस्ट आहे. त्याच्यासाठी मी आणलेलं आहे. आणि आता माझ्या पावडरी वगैरे तयार असतात. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पटकन मी बनवलेल्या होत्या चपात्या. माझ्या रेग्युलर चपात्याची जी काय पद्धत आहे ती मी खूप वेळा जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. आता मात्र करत नाही आहे, कारण मग ते बऱ्याच जणींचं असं होतं की ह्या खूप दिवसापासून तू हेच दाखवते आम्हाला, त्यात काय नवीन आहे. त्यामुळे ज्या नवीन ताई असतील त्यांना सांगेन, बरेच व्हिडिओ असे आहेत की ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या किंवा तुम्हाला डेली वापरासाठी उपयोगी येतील अशाही गोष्टी मी खूप साऱ्या शेअर केलेल्या आहेत. पण रेग्युलर तेच राहतं, म्हणून मी ते आता चपातीचं स्किप केलेलं आहे. उत्तर ईशान्येला पूर्वला तिथे सांगितलं, उत्तरात ईशान्य पूर्व. सकाळी सकाळी रसिकाचा मला फोन आलेला होता. तिच्याशी बोलत बोलत थोडासा नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर मग देवपूजा केली. ज्यांच्या कमेंट असतात की तू खाऊन पिऊन बिस्किट खाऊन एखाद्याने कमेंट केली ती तू करते का, तर बघा मी आता नाश्ता केला आहे आणि मग मी देवपूजा केली आहे. देवपूजा झाली आहे, दादाला सांगितले नैवेद्य दाखवून घ्या. आज मस्त जास्वंदाने भरलेलं आहे, पण जास्वंद आणि गुलाब असल्यानंतर वेगळंच असतं. बाकी पोरांना बाहेरच्या खाऊ पिऊ घालून झाले. किट्टोचा डबा घेतलेला आहे, बाहेर चाललो आहे त्यामुळं किट्टोचा पण घेतला आणि आमचं पण जेवण घेतलं आहे. बघा ही जे आहे ते आमच्या दोघांचे घेतले, कारण बाहेर कसं होतं की गेलं की किती वेळ लागतो काय लागतो आपल्याला कळत नसतंय. आणि मग गेल्यावर तुम्ही पाहिलेलं आहे, जेवण असून उपाशी राहायची बारी झाली तेव्हापासून कानाला खडा लावला आहे. जे काय असेल ते करायचं. तर हे 2 डबं किट्टोचे आहेत, हे बाकीचं भाजी वगैरे आमचं आहे. किट्टोला सिंगलच भाजी दिली आहे. आणि स्वीट जे आहे ते आल्यानं खायला, तिला आवडतं स्वीट, पण आता डब्याला देत नाही आहे, कारण ते आल्यानंतर तिला स्कूलमधनं म्हणजे अकॅडमीतनं आलं ना, तिला काही ना काही खायला लागतं. येते ना आमची हे 2 तिचे तिथून जवळच आहे. आता आम्ही जिथं जाणार आहे ना तिथून किट्टो जवळ आहे, म्हणून म्हणलं डबाच देऊया. आज लेट उठले मी, लेटही झालं. रात्री गोळी खाल्ली होती, डोकं जे उठलं होतं म्हणता, एवढं डोकं दुखत होतं ना की गोळी खाल्ली. आणि गोळी खाल्लं की माझं झालं. मग गोळी खाल्लं की मी ते म्हणतात ना की सुधीत नसलेल्या माणसागत. चला आता हे थोडंसं आहे, हे करते, बाकीचं काम आल्यावर करणार आहे. आज ना सकाळी खूप गडबड केली, म्हटलं पोरगी आहे तोपर्यंत डबा द्यायचा होईल, सगळं होईल, पण नाही झालं. म्हणजे चपात्या माझ्या राहिलेल्या होत्या, म्हणून मग तिला म्हटलं मी पाठीमागणे घेऊन येते. आणि आजची ही सुंदर अशी माझी देवपूजा. वरती आले मी आणि मशीनमध्ये रात्री कपडे घालून गेलेली होती मी. हे बघा काढून कोणी बुचकी काढले काय. मी दादा आल्यानंतर रात्रीचं काय केलं तर म्हटलं त्यांची सकाळी मशीन एक लावावी लागेल, सगळं भरून गेली ती. आता कुणाला खोड आल्याशील बघा, अशी काढून जातात. आणि चिडली की म्हणतात तुलाही चिडचिड करते, तू फालतूमध्ये चिडचिड करते, कारण नसताना चिडते. पूर्ण मशीनला कपडे रात्री तुम्ही आल्या ना, बॅग भरलेली होती, काढून व्यवस्थित करून मशीनला टाकली होती. सकाळी आले खटका मारायचा चालू करायचं. आता येऊन बघता ते सगळं बाहेर काढून टाकलं. आता ह्याला कुणाला काय प्रॉब्लेम असेल,
बाहेर टाकलं होतं? हा बाहेर नव्हतं. हा कामावरची कपडे तेवढी तुम्ही तिथे. तुम्ही अरे पोराने काढला असेल ठीक आहे ना, किती त्याच्यावर इश्यू करायचा. आमचं हा? म्हणलं की आपलीच पोर का दुसऱ्याचे आहेत का? मग तुमची आहे ती. हे तिचं. तुमच्या पोराचं तुम्ही बघा ना. माझ्या पोरासनी काय बोलायचं नाही पहिला सांग. तुमच्या पोराने मग काम वाढवलेली. हे केलं तुझ्या पोराने केलं. चला एक मशीन लावले, एक मशीन लावायचे. आता निघूया. आज तरी वरती एवढा काय पसारा नाही आहे. मी रात्री लेट का होईना आवरून गेली होती. इकडच्या साईडला कपडे वगैरे टाकलेत. स्टॉक तर भरपूर पडलेला आहे काढून, तर ते शेअर करायचंच होईना. हे माझे पुसायचे कपड्यांसाठी ठीक. दीदी वैतागते, नुसता पुसापुशीचा वैताग आलाय म्हणतात. ही एवढी कपडे आहेत पुसायची. रेसला म्हणलं काही कपडे आहेत का. फुलं तोडली. वाव मस्त आलेत फुलं. अहो आज का तोडलं, उद्या तोडणार होती. तोडू नकाच फुलं, नका तोडू, उद्याला लागतात मला फुलं. हा मावशाला कोण सांगितलं तुम्हाला तोडायला? हा काय फुलं? मी माझ्या गाडीत ठेवा नाही. हा हा गाडीला का माझ्या मग म्हणताय मग. हा आता कसं पडलेलंच नाही. हा. काय ते तणी उगवले का जस्ट बघा जरा. जी भाजी तांदळाची भाजी उगवली बघा. ते तांदळ काय आहे मग? ऐकू काटाय ते घेऊ. चला चला आवरा. राहू दे गुलाब, उद्या काढूया. मोगऱ्याचं काय व्हायला लागले ताई नो, इथून ना पडायला लागले खाली, त्यामुळे हाताला लागलं. वारा असं इकडूनच वारा आहे ना, जाते सगळं खाली नेऊन त्या बोळात पडते खाली. 32 पाकळी काय सुगंध आहे म्हणता. तरी आपण घालूया डोक्यात. खाऊच्या पानाचा वेल वर चढल्याला कुणी काढला? कवाऱ्यानं पडलाय. चढला नाही होता. मी लावला तर कसं वर. कपडे मात्र व्यवस्थित वाळतात. मी निघालेले आहे बघा. आता दादा त्या गाडीला पुसत बसलेले आहेत. काय करायचं सांगा. ते कोणाला कशाचे आड, कोणाला कशाचे आड. त्यांना त्याचे आड, मला ते घरातले हे आवरायचं आणि ते आवरायचं. अजून माझी भांडी तशीच पडलेली आहेत. मशीनवर लावलेली आहे. मशीन होते, येईपर्यंत मशीन होईल, त्याच्यानंतर मग आल्यानंतर आवरायचं आहे. मला एक मोठं टेन्शन आहे म्हणजे आता ते दिवे एवढे निघालेले आहेत आणि खूप दिवस तसेच टाकून ठेवले होते. कारण सध्या ना मला क्लिनिंगचं वैताग आलेला आहे. त्यामुळे मी दिवे बऱ्यापैकी वापरणं बंद केलं. तर फक्त एक दिवा वापरायची. पहिलं कसं 2-2, 3-3 दिवे लावायची. खूप दिवे लावायची मी पहिला. पण ते आता म्हणतात ना, ते असं आज लावले की उद्या स्वच्छ करायला पाहिजे. ते वरचा स्वामींचा तर दिवा आहे, त्याला ती वात जी आहे ती नाडी असते ना आपली, त्या नाडीची वात लागते. ती कापसाची वात त्यात घातली आहे. ते असा लावून वर ठेवला, 2 मिनिटात झालं विजेला. म्हणजे काही दिवे असे असतात ना की आल्यानंतर खूप आनंद होतो, पण जसं वापरत जाईल तसं मूड खूप खराब होतो. मला त्यापेक्षा समयी बरी वाटते बघा. ते वर तोंडाचे दिवे जे आहेत ना, ज्याला आपण नंदादीप म्हणतो, ते दिवे प्रॉब्लेमच करतात. वात जर व्यवस्थित नसेल असेल. हे कसं ज्यावेळेला नंदादीप असतो ना, एक म्हणजे मला हे बरं वाटतं. पण एवढं मात्र आहे की त्याला पंखा लागला, वारं लागलं की जातं. मग ते आता स्वामींपाशी ठेवायचं कसं, वरचं फॅनचं वारं येते, असं सगळं आहे. त्यामुळे तो एक दिवा आता जो आहे तो काढायचा आणि मग हे सगळं वर टेरेसला नेऊन घासणार आहे. आणि इथं नाही उभारून म्हणलं की पाय भरून यायला लागलेले आहेत. आता जेवढा स्वयंपाक होईपर्यंत सगळं आवरेपर्यंत झालंय. आता बाहेराने जायचं, ती बाहेरनं जाऊन आले की मला तर काही करू वाटत नाही आहे. माझ्यासारखं कोण आहे म्हणून मी बाहेर चालले ना, मी घर आवरून जाते. पण आता आम्हाला अर्जंट जावंच लागणार आहे. त्याच्यामुळे मग ते कामं सगळी येऊन आणि ते उभं राहायचं करायचं म्हणलं तर लय वैताग येतो बघा. आणि ज्याचं याड त्याला गोड म्हणल्यागत प्रकार आहे. आणि मी जर अशा वेळेला थांबले, माझं काम करायला लागले, तर दादाचा एक नुसता रंग असतो, आवर. आणि आता आवरायला लागले, आवरून झाले, तर आता त्यांचं थांब माझं होऊ दे. घरातून निघाले आणि तसंच मी चावी जी आहे ती पर्समध्ये टाकली. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे मी चावी घेऊन आले. मग सागरला फोन केला, सागर म्हणला आहे मी कंपनीतच आहे, आता बाहेर पडायला लागलो. त्याला म्हणलं थांब मी येते, कारण आता इथं रिटर्न जाण्यापेक्षा तुझ्याजवळ देते चावी, कारण आता मी निघालेली आहे, किती वेळ लागेल काय लागेल पुढचा काही अंदाज नसतो. पोरं मग वाट बघतात किंवा मग ओरडतात, म्हणून मग मी त्याच्याजवळ दिली. एवढं जास्त ट्रॅफिक वगैरे नसतं, पण सकाळी 9च्या दरम्यान 9 ते 11 आणि तिथनं 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एवढं ट्रॅफिक असतं ना, असं वाटायला लागलं की आपण मुंबईमध्ये राहतो का काय. तिथं जे ट्रॅफिक असतं तोच प्रकार आता सध्या कोल्हापूरमध्ये सुद्धा व्हायला लागला. पाऊस बघा कसला पाऊस सुरू आहे. कोल्हापुरात चांगला धुमशणच आहे की.
चला अकॅडमीपाशी आलोय. आता दादा घेऊन गेलेले आहेत. डबा देऊन येतो म्हणले. कुठं वरती आहे बे, वरच्या ह्याच्यावर जायचं आणि हे इथनं क्रॉस करा, ते वळवून जाण्यापेक्षा म्हणले मी चालत जाऊ. आता गाड्या आहेत ना, असं क्रॉस करायचं म्हणलं की मला भीती वाटते. कारण रस्ता एकदम छोटा असतोय आणि लागोपाठ गाड्या असतात. पाऊस एक असा चालू आहे कोल्हापूरमध्ये. पाऊस बाहेरच्या पेक्षा कोल्हापूरमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो. आता सध्या जर बघायला गेलं तर आहे ना, तुफान पाऊस सुरू आहे. काच पाठीमागची उघडी सोडली अर्धी. मी नशीब सांगते ही पर्स घेऊन गेली, नाही तर मी पर्स बरेच वेळा असं ते की काय कर्ज हिला आणि वागवायचं, मला नाही ते आवडत पर्स, म्हणून मी कधी कधी ठेवते. पण आज काय कोणाष्ट मनात आलं, म्हणलं असं ते 2 मोबाईल आहेत ते कधी वागवायचं म्हणून मी घेऊन गेले. काच इकडची रिकामीच आहे. गाडी लावली आहे आम्ही इतर रस्त्याला. आम्ही गेलोय पलीकड. जी गाडी आमच्या निदर्शनात म्हणजे दिसत पण नाहीये. आल्यानंतर बघते तर अरे काच कशी काय उघडी, आणि जाताना लॉक केली पण काच उघडी. असे काय ना काय ते चुका करतात. असं तुम्ही पण म्हणताल आणि सारखं दादाच्या खोड्या काढते असतातच तशा चुका काढते. चला मी तुम्हाला सकाळपासून आत्ता भेटत आहे. आत्ता टायमिंग किती झाले सांगते. नको मी आता नाही काय खाणार, नंतरच सगळं झाल्यावर ना. तर टायमिंग दाखवते. फोन आलाय माझं. आम्ही कुठे आहोत? हॉस्पिटल रूम. तुम्ही म्हणताल ताई अचानक काय झालं, काल व्हिडिओ वगैरे आला नाही काय नाही. आणि मी सकाळपासून घरातून जे निघाले आहे ते मी कॅमेरा आत्ता ओपन केला आहे सगळ्या प्रोसिजर झाल्यानंतर टोटली. तर हॉस्पिटलमध्ये तुमचे दादा आहेत, पण एवढा स्ट्रॉंग माणूस आहे. आम्हाला रडा येते आणि ह्यांना येड्यात काढतात आम्हाला. काय कसं मी तुम्हाला सांगेनच. छोटंसं दादाचं ऑपरेशन आहे, पण हां आलेच ते चेक करायला. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार. हा मला खूप सारं प्रेम. तर काय नाही, छोटंसं आपले काहीतरी दुखापत असते, त्यामुळे काय प्रॉब्लेम. नितीन सुरेश शिंदे. काय नाही, स्वामी महाराज आपल्या पाठीचे. पण तुम्हाला असं बघितलेलं नाही, मी नव्हे कोणीच बघितलेलं नाही. मला कळत नाहीये काय करायचं. काय एक्सरे काढायला गेलो आता छातीचा, तिथं सही करायला हे सलाईनचा हात घेऊन सही करायचा आल्यात. मी आहे ना माग, हा ती हालेल, ती काय आउट जाईल काय आहे का नाही मला कळे ना. ती होय 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 दुसरी घालते. वा गरम व्हायला लागले. तर थंडी वाजायला लागली. तुम्हाला ती सलाईन असल्यामुळे थंडी वाजायला लागल्या. सलाईन चालू करायला आणि मुळात का नाही भितरी लय आहे तुमची ताई. काय नुसतं रडून गोंधळ चालू आहे. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? 17. मी 17 वर्षातून पहिल्यांदा तो फॉर्म मी आज पहिल्यांदा भरलाय की ऑपरेशनला नेताना. काय केले आपल्याला कधी माहिती? काय घ्यायचं हा भ्यायचं काय म्हणजे? अरे किती गोष्टी आहेत. आता तुमचं मगाशी आल्यापासून किती त्यांनी केलं बघा. ब्लडचं काढलं, ECG केला, आता ते काय हे केलं, एक्सरे काढला. हां आता हे काय आणि लावलंय ते चालूच आहे. आता पुन्हा ऑपरेशन. म्हणजे किती गोष्टी करायच्या, किती काय वर खाली करायचं. प्रत्येक ह्या वार्डमध्ये जावा, तिकडं जावा. हे कुणी केलंय कधी? अरे केलं नसलं तरी घ्यायचं काय असं काय. मग भीती वाटते. मी कधीच न केलेल्या गोष्टी लोकांची किती पण होती, मी कधी अनुभव घेतलेला नाही. अर्धा तास आहे आम्हाला सांगितले. आज सकाळपासून तुमच्या दादांनी काही खाल्लेलं नाही ताईने, किंचित सुद्धा. नुसतं चहाचं पाणी होतं, कारण आम्हाला पुण्याच्या डॉक्टरांनी केलंच त्यांचं सोनोग्राफी वगैरे, पण तरी पण इथं पण करायचे होते, त्यामुळं खाऊन चालत नाही. प्रत्येक डॉक्टरकडे गेल्यावर तो करतोच ना सोनोग्राफी, दुसऱ्याच्या रिपोर्टवर कधी काय करत नसतात म्हणून. तर त्यासाठी तुम्हाला सांगते सकाळी फक्त पाणी दिले. 1 बॉटल पाणी आणि 1 कप चहावर आहे सकाळी पासून आत्तापर्यंत. आणि अचानक आमचं ऑपरेशनचं ठरल्यानंतर आता माझ्यामध्ये उद्या सकाळपर्यंत पोटात पाणी नाही, तोंडात सुद्धा काही घेऊ दिलं नाही. दादाला शांतता असावी, पूर्ण प्रॉपर रिलॅक्स पण असावं म्हणून शेपटी घेतले. इथं फ्रीज पण आहे काय हो? हा फ्रीज आहे काय? बहुतेक फ्रीज उघडायचं कुठे? हाय हाय फ्रीज मध्ये काय ठेवतात? प्रत्येक रूमला फ्रीज दिले आहे की. काय झालं रे मग? येडे काय बागल कुठली? हॅलो दीदी. हा बोल की. जे आहोत ते दसरा चौकमध्ये सूर्या हॉस्पिटलमध्ये आहोत. मग इथून जवळ आहे ना? इथून तरी जवळ आहे.
आणि आता दादाला घेऊन चालले आहेत. माझ्या मते ते न्यायच्या आधी आई यायला पाहिजे, कारण यांना आतमध्ये घेऊन गेल्यानंतर एकटं ऑपरेशन ते करताना मी एकटीच बाहेर, मला ते भीती वाटते म्हणतात, तसा प्रकार आहे. त्यामुळे आई यायला पाहिजे. 8:52ला ऑपरेशन झालं आहे. आता ICUमध्ये नेलेलं आहे दादाला. 9:10 झालेत. ICUमध्ये ठेवले. दुखायला लागले, पाणी मागायला लागलेले आहेत. त्यांचं ते दुखणं बघून आहे ना, आपण म्हणतो आहे अपेंडिक्स नॉर्मल ऑपरेशन नाही आहे ताईनो. जवळजवळ 1.5 तास लागला ते ऑपरेशन होईपर्यंत. त्या सगळ्या टेस्ट म्हणजे 6:30 वाजल्यापासून त्यांची पूर्ण टीम, आता 9 वाजले त्यांना पूर्ण सगळं कवर करायला. अपेंडिक्स कसं नॉर्मल ऑपरेशन असेल, अजिबात नॉर्मल नाही आहे. आणि हलक्यावरती घेऊ नका. मी म्हणेन आमचा देव खूप बऱ्यावर की बाबा आम्हाला फुटायच्या आधी समजलं ऑपरेशन नॉर्मल नाही आहे. मी आता पूर्ण सगळं बघते, वर खाली, हे आणा ते आणा, त्या मेडिकलमध्ये जावा, ह्या मेडिकलमध्ये जावा. तर इथं स्टाफ खूप चांगला आहे ताईनो. म्हणजे मी एकटी असून मला प्रॉब्लेम आलेला नाही. आता ह्या रूममध्ये मी एकटीच बसले आहे बघा, कोणीच नाही आहे सोबतीला वगैरे, तरी पण मला प्रॉब्लेम आला नाही, कारण का स्टाफ खूप छान आहे. अगदी गोळ्या मिळायचा आहे, म्हणजे बोलणार आहे, सगळं हे करणार आहे, काळजी करू नका वगैरे असा स्टाफ आहे. असे एकदम ह्याच्यातले नाही आहेत उग्र क्रूर काय काय असतात की कसे पण बोलायचे, असं नाही आहे स्टाफ. आता आज ठेवणार आहे, सकाळीच आता त्यांना जेवण पाणी जे काय असेल ते दिलं जाईल. मी अजून वाट बघते. एवढ्यात एक ताई आल्या, त्यांचं पण पेशंट आहे. तर त्या म्हणजे त्यांना एवढा आनंद झाला की त्यांना खूप दिवस इच्छा होती कुठं भेटायचं, कुठं बज बघा योगाकडे कशा भेटी होतात. त्या मग इथं रूममध्ये आल्या, भेटल्या, बोलल्या. त्याच्यानंतर अजून एक ताई आहेत, त्या सांगलीच्या, त्यांचे मिस्टर इथं ॲडमिट केलेले आहेत. त्या ताई पण माझ्याकडे बघायला लागल्या. ते वाटतं ना की असं अचानक बाबा ह्या ताईला आपण बघतोय रोज आणि ही इथं हॉस्पिटलमध्ये कशाला असेल. बऱ्याच जणांना असं कन्फ्युजन होतं, ही तीच आहे का तीच आहे का. त्या उशी माझ्याकडे अशी बघत जायच्या यायच्या. मग त्याच्यानंतर त्यांनी मला विचारताना मी म्हटलं हं. मग ती म्हणले तुम्ही इथं कसं काय अचानक. मी म्हटलं असं आहे. असं चला, अजूनही आता 9:15 वाजलेत, अजूनही घरची कुठं बसलेत, लागे ना फोन काय मला कळे ना. कारण आता दादा तिकडंच राहणार. आता ICUमध्ये पण आम्हाला थांबू दिलं जात नाही जास्त, बाहेर जावं लगेच म्हणायला लागले. मग आता एकटंच बसून वेळ लागायची बारी झाली मला. एकटंच बसून घरचे CCTV बघायला लागले, पोरं काय करतात, कशाचं काय काय कुणाचं काय चालू आहे काय. आणि कॉन्टॅक्ट पण करता येणार, कारण मी मोबाईल घेऊन आलेले आहे दोन्ही पण. एकही मोबाईल मी घरी ठेवलेला नाही आहे. आता बघूया कोण येईल, सागर वगैरे येतील आणि मग तिथनं मी बोलेन पोरांशी. ते पण घरी गेल्यावर ना, त्यांचा अजून इथं पत्ता नाही, कुठं थांबलेले आहेत, काय प्रॉब्लेम झाला आहे त्यांचा काय कळेना, कारण फोन त्यांचे पण लागे नाहीत. आणि एकटे या रूममध्ये